नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, जर तुमचा दिवस खराब गेला तर तुम्ही काय विचार करता? आज सकाळी उठल्या उठल्या कुणाचा चेहरा पाहिला होता कोण जाणे, बरोबर ना? सहजच हा विचार अगदी कुणाच्याही मनात येतो, कारण समाजामध्ये अशी विचारधारणा आहे की एखाद्याचा चेहरा पाहिला तर आपला दिवस खराब जाऊ शकतो. आता यामध्ये कितपत तथ्य आहे हा भाग वेगळा, पण आचार्य चाणक्य यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही काही लोकांचा चेहरा म्हणजे की तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. आचार्य चाणक्यांबद्दल वेगळं सांगायला नकोच. आचार्य चाणक्य यांनी जीवन कसं जगायचं याचं सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. चाणक्यनीती हा त्यांचा ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. त्यामधून त्यांनी रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर आपलं आयुष्य सोपं होतं आणि आपल्याला यश मिळतं असं म्हटलं जातं. आणि आचार्य चाणक्य यांच्यानुसारच जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नकारात्मक व्यक्तींचा चेहरा पाहिलात किंवा नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर वाईट होऊ शकतो. कारण की आपलं अंतर्मन हे खूप आकलनशील असतं. आपण बाहेर जे बघतो त्याचेच पडसाद आपल्या अंतर्मनावर उमटत असतात. आपण ज्या वातावरणात असतो त्याच वातावरणातले विचार आपल्या मनातही निर्माण होत असतात आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आपलं मन ताजंतवानं असतं, एखाद्या कोऱ्या पाटीसारखं असतं. आणि अशा वेळी जर आपण एखाद्या नकारात्मक व्यक्तीला पाहिलं किंवा नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि आपले विचारही नकारात्मक होतात. नकारात्मक विचारांनी तुम्ही कितीही धावा पण पोहोचू शकत नाही. नकारात्मक विचार तुम्हाला तुमचे ध्येय कधीही गाठू देत नाहीत. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक विचार इतकंच काय तर TV लावल्यानंतर तुम्ही ज्या बातम्या ऐकता त्यासुद्धा जर नकारात्मक असतील तर सकाळी सकाळी त्या कधीही ऐकू नका, कारण त्याचा परिणामसुद्धा तुमच्या अंतर्मनावर होत असतो. हे झालं सकाळी सकाळी काय करू नये. मग सकाळी काय करावं ते सुद्धा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले आहे. तर सकाळी ज्या गोष्टी करायला हव्यात त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं. शास्त्रानुसार मनुष्याला सकाळी उठल्यावर आधी आपल्या हातांचं दर्शन घेणे आवश्यक असतं. आपलं आराध्य दैवत किंवा आपलं एखादं इष्टदैवत असेल तर आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. सकाळी असं केल्याने तुमचं अंतर्मन त्याच दिशेने कार्य करतं. जो तुमचा इष्टदेव आहे त्याचं स्मरण तुम्ही करायचं आहे. हा एक प्रभावशाली उपाय आहे. यामुळे खूप लोकांना फायदासुद्धा झालेला आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर जी इच्छा व्यक्त करता ती एक ना एक दिवस नक्की पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतरची गोष्ट म्हणजे मनुष्याने सकाळी उठून झाडांचं दर्शन घेतलं पाहिजे किंवा तुळशीचं रोप प्रत्येकाच्याच घरात असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तुळशीचं दर्शन घ्या. असं केल्याने मनाला शांती मिळते आणि व्यक्ती निरोगी जीवन जगते. सकाळी सकाळी झाडांचं दर्शन करून स्वतःला निरोगी आणि स्वस्थ जीवनाची कामना तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला कोणताही आजार होत नाही आणि कुठलाही आजार झालेला असेल तर त्यापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी प्रिय व्यक्तीचा चेहरा पहा. मग आई-वडील असो, मुलगा असो, मुलगी असो, सकाळी आईवडिलांचं दर्शन करून त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. असं केल्याने तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते. तुमच्या जीवनावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो आणि तुमचं जीवन सुखमय होते. सकाळी उठल्यावर कधीच कामुक किंवा चारित्र्यहीन व्यक्तींचं मुख पाहू नका असं आचार्य चाणक्य म्हणतात. नाहीतर तुमच्या जीवनात दुर्भाग्य येतं. चारित्र्यहीन व्यक्तींना बघितल्यावर दिवसभर कामामध्ये सुद्धा आपलं लक्ष लागत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आपण ज्या व्यक्तींचा विचार करतो
तसंच आपण बनत जातो, हे लक्षात ठेवायला हवं. सकाळी सकाळी क्रोधी व्यक्तींचा चेहरासुद्धा पाहू नका, कारण की त्यांचा चेहरा पाहणंसुद्धा अशुभ मानलं जातं. जे लोक त्यांच्या मनामध्ये राग, द्वेष, मत्सर असे गुण धरून आहेत, अशा लोकांचा चेहरा सकाळी सकाळी बघू नये, कारण या गोष्टी तुम्हालासुद्धा क्रोधी बनवतात. हळूहळू तुमचा स्वभावसुद्धा तसाच बनत जातो आणि तुम्हीसुद्धा क्रूरतेने वागू लागता. म्हणून सकाळी उठून अशा व्यक्तींचा चेहरा पाहू नये. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खोटं बोलणाऱ्या व्यक्तींचा चेहरा सकाळी उठल्यानंतर पाहू नये. तुम्हाला माहिती आहे की ही व्यक्ती खोटं बोलते, खोटेपणा करते, खोटेपणाने वागते, तर अशा व्यक्तीच्या सहवासात खरं तर राहूच नये, कारण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. संत सज्जनांचा मार्ग निवडावा आणि त्यांच्याच सहवासात राहावं, म्हणजे आपलं जीवनसुद्धा सुखमय होतं. तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.